ड्रेसिंग पर्सनॅलिटी. आणि पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द कलंबर मॅच आहे लोकेशा. सौरभ. चांगली फलंदाजी केली त्याने आपल्या संघासाठी. सौरभ, आपण मॅन ऑफ द मॅच यायचं आहे आणि घ्यायचं आहे. आमचे भावेशदादा पाटील तिथं सज्ज आहेत. आणि यापुढील होणारा सामना स्वागत स्पोर्ट्स वर्सेस ठाकूर एंटरप्राइज. पहिला चेंडू सामना करते भूषण पाटील. पहिल्या चेंडूवरती ऑफ साईडला मारला. सौरभ कुठे असेल त्यांनी स्टेजवरती यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला आहे तो खेळाडू. अष्टपैलू खेळी केली त्यांनी. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल त्याच्या बॅटमधून. विनोद पाटील साहेब आमचे काटेगावचे माजी सरपंच यांच्या हातचे एक गोल्ड मेडल त्यांना दिलं जात आहे. वेल प्लेट सौरव. पुढील चेंडू भूषण पाटील यांचा पंचाचा निर्णय नो बॉल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात खेळून. डाऊन फलंदाज ऋषी आणि भूषण प्लस 2-1 प्लस 3 धावा. 3 धावा या चेंडूवरती. पुढील चेंडू आता मात्र पंचाचा निर्णय वाईट नो बॉल. 1+1 पंचाचा निर्णय येतो. या चेंडूत 2 धावा. संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 13. आता मात्र स्ट्राईकला आहे तो डावखुरा फलंदाज ऋषिकेश. चांगला चेंडू कीपर कडून मिसफिल्ड होतं इथं. चांगला निर्धार चेंडू होता परंतु गचाळ क्षेत्ररक्षण इथं विकेट किपर कडून एक धाव पूर्ण करतात. तोपर्यंत ऋषी आणि भूषण. या पुढील चेंडू भूषण यासाठी चांगला चेंडू खेळून काढलेला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय नॉट आउट असा. 2 धावा पूर्ण करता येतं खेळपट्टीवरती भूषण आणि ऋषिकेश. चांगली खेळी करतात आपल्या संघासाठी. अप्रथम फलंदाजी म्हणावी लागेल दोन्ही संघाकडून. स्ट्राईकला येतो फलंदाज भूषण. गोलंदाजी आकाश. आता मात्र लेग साईडला खेळून काढला चेंडू गॅप मध्ये चौकार. ट्वेंटी. आता मात्र रिव्हर्सचा प्रयत्न बघूया. ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद 21. यापुढील गोलंदाजी करतोय तो गोलंदाज गणेश. यापुढील चेंडू भूषण पाटील उंच गॅपमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. आता मात्र फिल्डर मिस झालेला आहे. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. दुसरी सुद्धा पूर्ण झालेली आहे. काय खेळपट्टीवरती वेगवान धावा घेत आहेत इथं ऋषी आणि भूषण. आतापर्यंत तब्बल चांगली फलंदाजी केलेली भूषणांनी. आता मात्र आपल्या स्ट्रोक मध्ये चेंजेस करताना समोर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धार चेंडू गणेशाचा. पुढील चेंडू गणेशाचा भूषणसाठी लेग साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू. चांगलं कमबॅक करताना. आणि आता मात्र काटेगावचे माजी उपसरपंच सागर दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम दादा वेलकम. आता नुकत्याच काही क्षणामध्ये आपले काटेगावचे आजी माजी सरपंच सदस्य सगळ्यांचा शाही सत्कार होणार आहे. आपण कुठे जाऊ नका. या पुढील चेंडू ऋषिकेश याने एक चेंडू सीमारेखा पार चौकार. काय फलंदाजी करतो.
हो ना. चांगली फलंदाजी करते इथं सलामी जोडी स्वागत स्पोर्ट्सची. आता मात्र नो चेंडू बघूया. 1+1 2 धावा. हॅलो. संघाची धावसंख्या झालेली ती टोटल 30 धावा. पुढील चेंडू गणेशाचा सामना करेल फलंदाज भूषण. नो. पुढील चेंडू गणेश. चांगला कमबॅक करताना गणेशाने चांगला चेंडू हाताळला, मात्र भूषण याला काही समजलेलं नाही. एक फक्त आणि फक्त या चेंडूवरती एक धाव मिळते इथे भूषण याला. पुढील चेंडू सामना करेल ऋषिकेश. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चांगला गॅप मध्ये खेळून काढला व एक टप्पा बाउंड्रीच्या बाहेर चौकार. ओव्हरची समाप्ती. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली ती स्वागत या संघाची 36 विदाउट नो लॉस. आणि आता मात्र कॉमेंट्रीसाठी सज्ज होतात आमचे परममित्र गिरीश सुरेश पाटील. वेलकम गिरीश. आपल्याला आता थोडस कॉमेंटेटर मध्ये फेरबदल पाहायला मिळतं इथं. गिरीश पाटील हे चांगले युवा आवाज आहे आमचा. यांच्या कॉमेंट्रीकडे आपण जाऊया. थँक्यू. पुढील गोलंदाज शिव यादव. गॅप मध्ये चेंडू, उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आणि 2 धावा काढलेल्या आहेत. आणि या 2 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 38. एक धाव. तीन चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. आणि या गॅप मध्ये पॉवरफुल चौकार. त्यासोबत शरद नामदेव पाटील साहेबांचं, विनोद गौरू पाटील नोब चेंडू साहेबांचं, आणि मागच्या सुभाष दिशेने पाटील चौकार. साहेबांचं, तसंच राजेश दादा म्हात्रे गोलंदाज शिव. नुकतेच काही क्षणामध्ये आपण पाहूया इथे रिव्हर्सचा शाही फटका सत्कार मारण्याचा होणार आहे प्रयत्न आणि आणि हा डॉट सत्कार चेंडू. करणार आमचे आणि या डॉट चेंडू सर्वांचे संघाची धावसंख्या झालेली आहे भावेश सुनील पाटील. 49 धावसंख्या झालेली आहे आणि 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे टीम आणि ठाकूर आता मात्र एक एंटरप्राइजेसला. शाही सत्काराकडे वळूया आपण. आपल्या येथे जुडलेले आमचे काटेगावचे माजी सरपंच, आमचे प्रेरणास्थान वसंत वळकू पाटील साहेब यांचा शाही सत्कार होईल इथं भावेश सुनील पाटील यांच्या हस्ते. थँक्यू साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या प्रोग्रामची शोभा वाढवली. तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. सुनील पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत.
युट्यूब लाईव्ह चालू आहे. सन्मान आणि सामने ट्रिपल एस लाईव्ह युट्यूब. थँक्यू आस्वारे साहेब, तुम्ही आलात आणि आमच्या प्रोग्रामची शोभा वाढवली. त्यासोबत एक शाही सत्कार होणार. सागर पाटील साहेब, काटे गावचे माजी उपसरपंच पंचांनी सामना सुरू सागर करा. पाटील साहेब, पंच सामना सुरू करा. पहिला चेंडू आणि आज चौकार, धडाकेबाद चौकार. आणि 50 धावांचं लक्ष आहे. सागर पाटील साहेबांचा शाही सत्कार होत आहे. इथं भावेश सुनील पाटील आमचे नेते यांच्या हातचे यापुढील शाही सत्कार. मॅच कडे मॅचची कॉमेंट्री करतील माझे सहकारी मित्र गिरीश पाटील. थँक्यू कॉमेंटेटर सुनील इंगळे, व्हॉइस ऑफ काटई, ज्यांनी आपल्या आवाजाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि 2 चेंडू आणि 2 चौकार मारलेले आहेत फलंदाज आकाश याने. खूपच चांगल्या प्रकारचा चौकार पाहायला मिळाला आपल्याला. हा देखील चौकार. आणि त्यापुढील होणारा सामना परमवीर काटई वर्सेस 8 PM स्पोर्ट्स. आणि गोलंदाज विजयन याने कमबॅक केलेला आहे. 2 चेंडू निर्धाव धावसंख्येने. शेवटचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. शेवटचा चेंडू, डॉट चेंडू.
आणि 33 धावांचं समीकरण. पुढील चेंडू बॅटची इनसाइड एज काढा घेतलेली आहे आणि सलग दुसरा चौकार शिवच्या बॅट मधून. चौकार. पहिल्या षटकात देखील 3 चेंडू आणि 3 चौकार लावले होते फलंदाज छोटू याने. आता पाहूया तिसरा चेंडू हा चौकार मध्ये प्राप्त करता येतो का. 50 धावसंख्येचा लक्ष करताना खूपच चांगली फलंदाजी पाहण्यास मिळते आपल्याला इथे. पुढील चेंडू परत एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव. धावसंख्या झालेली आहे ती 22. परत एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न पण प्लेसमेंट ही स्मॉल होती म्हणून एकच धाव. 23 धावसंख्या झालेली आहे. 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॅड लक, खूपच बॅड लक पाहण्यास मिळाली आपल्याला. उत्कृष्ट असा फटका होता. चेंडू पंचांच्या पायाला लागला. त्यात कोणी काही करू शकत नाही. शेवटचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात मारलेला चेंडू आणि एक धाव आणि एका धावेत समाधान झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 आणि 1 षटकामध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. जेवढी धावसंख्या 2 षटकांमध्ये झाली ती आता एका षटकामध्ये पाहायची आहे. पुढे येणारा संघ फ्रेंडशिप पाण्याची टाकी संघ आणि जय शिवराय संघ. 1 षटकानंतर आपला सामना सुरू होईल. कृपया आपण रेडी राहावे. आता फ्रेंडशिप या संघाचे कर्णधार आलेले आहेत. तसंच जय शिवराय संघाचे कर्णधार सुद्धा यायचा आहे टॉस साठी. केतन घरत आणि मयूर पाटील यांनी स्टेजवरती यायचं आहे. तसंच त्यासोबत चेतन घरत साहेब यांनी सुद्धा स्टेजवरती येऊन बसायचं आहे. मागच्या दिशेने खूपच चांगले क्षेत्ररक्षण भूषण भाऊ यांचं आणि 2 धावा पूर्ण. पुढील चेंडू फलंदाजाला फारसा फायदा उचलता आला नाही कारण धावसंख्या ही भली मोठी आहे सध्या. एका दिशेने झुकलेला दिसतोय आपल्याला. संपर्क साधावा. परमवीर काटई 8 PM स्पोर्ट फ्रेंडशिप पाण्याची टाकी. ज्येष्ठ समाजसेवक चेतन दादा घरत, त्यासोबत आमचे परममित्र केतन घरत, त्यासोबत मयूर पाटील आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम.